Environmental Studies Part 1 Standard 5 Chapter 1 Our Earth and Our Solar System. आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला. आज आपण या पाठाची एक्सरसाइज पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. 1. व्हॉट द सोल्युशन. उपाय सुचवायचा आहे. One of the asteroid has fallen out of its place in the asteroid belt and is hurtling towards the sun. Our Earth is in its way and there is all likelihood of a collision. What can be done to prevent this collision? लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. आता ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल? आन्सर. द फर्स्ट ॲक्ट टू सेव्ह द अर्थ कॅन बी अटॅकिंग द ॲस्ट्रॉइड विथ द हेल्प ऑफ मिसाईल. मिसाईलच्या साहाय्याने आपण त्या वस्तूवर, त्या ॲस्ट्रॉइडवर अटॅक करू शकतो. अ मिसाईल कॅन ब्रेक ॲस्ट्रॉइड इंटू अ स्मॉलर पीसेस. मिसाईलच्या साहाय्याने आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करू शकतो. द सेकंड वे इज टू चेंज द पाथ ऑफ ॲडव्हान्सिंग ॲस्ट्रॉइड. फॉर चेंजिंग द पाथ ऑफ द ॲस्ट्रॉइड, स्पेसशिप ऑर मिसाईल कॅन बी यूज टू पुश द ॲस्ट्रॉइड असाइड. दुसरा मार्ग आहे, आपण ॲस्ट्रॉइडचा मार्ग बदलू शकतो. ॲस्ट्रॉइडचा मार्ग बदलण्यासाठी आपण स्पेसशिप किंवा मिसाईलचा वापर करून त्याला धक्का देऊन त्याचा मार्ग आपण बदलू शकतो. क्वेश्चन 2. यूज युअर ब्रेन पॉवर. 1. व्हॉट विल हॅपन टू आवर सोलर सिस्टीम इफ द सन वेअर टू सडनली डिसअपियर. सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? आन्सर. 1. देअर विल बी डार्कनेस एव्हरीवेअर. सगळीकडे अंधार होईल. द सायकल ऑफ द डे अँड नाईट विल कम टू हॉल्ट. दिवस रात्री जे चक्र चालू आहे ते थांबेल. ऑल द प्लांट्स विल बी डाय ॲज दे विल नॉट बी एबल टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. सगळे जे प्लांट्स आहेत ते सूर्यप्रकाशात आपलं अन्न बनवतात. ही क्रिया त्यांची थांबेल आणि ते मरतील. 4. ऑल द प्लॅनेट्स विल स्टॉप रिव्हॉल्विंग. ग्रह सूर्याभोवती फिरण्याचे थांबतील. 2. सपोज यू वॉन्ट टू गिव्ह युअर ॲड्रेस टू अ फ्रेंड यू हॅव on the planet Mars. How will you write your address if you want them to understand exactly where you live? असे समजा की मंगळ ग्रहावर राहणाऱ्या तुमच्या मित्राला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला तिला नीट समजले पाहिजे. मग तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? आन्सर. If you want to give address to a person who live on Mars, then you will inform him to visit the planet which is the third towards sun in the solar system. त्याला काय सांगायचंय? सूर्यमालेतील तिसरा ग्रह हा ग्रहावर मी राहतो. The planet is the next to your planet, has one satellite moon in its orbit. म्हणजे तुझ्या ग्रहाच्या बाजूचाच ग्रह आणि त्याचा उपग्रह आहे मून. मून ज्याचा उपग्रह आहे त्या ग्रहावर मी राहतो. 3. इन द पिक्चर बिलो करेक्ट द सिक्वेन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. इथे दिलेल्या चित्रात ग्रहांचा क्रम चुकला आहे. तो ग्रहांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. आन्सर.
The wrong sequence in the picture is Mercury, Venus, Mars, Earth, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. असा चुकीचा क्रम चित्रामध्ये दिलेला आहे. बरोबर क्रम काय असेल? द करेक्ट सिक्वेन्स शुड बी मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. हा आहे बरोबर क्रम. क्वेश्चन नंबर 4. हू आय एम. मी कोणते? ओळखा. ए. यू कॅन सी मी फ्रॉम द अर्थ बट द लाइटेड पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंजेस एव्हरी डे. पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता, तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. हू आय एम. मून म्हणजे चंद्र. बी. आय हॅव माय ओन लाईट. इट इज ओनली फ्रॉम मी दॅट द प्लॅनेट्स गेट लाईट अँड हीट. मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश आणि उष्णता मिळते. सन म्हणजे सूर्य. आय टर्न अराउंड मायसेल्फ अराउंड अ प्लॅनेट अँड ऑल्सो अराउंड स्टार्स. मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवतीही फिरतो. सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. आय टर्न अराउंड मायसेल्फ अँड रिव्हॉल्व अराउंड द सन. प्लॅनेट म्हणजे ग्रह. मी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरतो. मी कोण? प्लॅनेट म्हणजे ग्रह. ई. नो अदर प्लॅनेट्स हॅज अ लिव्हिंग वर्ल्ड लाईक माइन. माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही. आन्सर अर्थ म्हणजे पृथ्वी. एफ. आय एम द नियरेस्ट स्टार टू द अर्थ. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. आन्सर सन म्हणजे सूर्य. 5A. फॉर व्हॉट पर्पज आर रॉकेट्स यूज इन स्पेस ट्रॅव्हल. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? आन्सर. अ स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज टू सेंड द स्पेसक्राफ्ट इन ऑदर स्पेस अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीबाहेर अवकाशयान पाठवण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्राचा वापर केला जातो. इट्स रिक्वायर्ड टर्मिनस अमाउंट ऑफ एनर्जी टू लॉन्च द स्पेसक्राफ्ट विच इज 1000 ऑफ टन्स इन वेट. थाउजंड्स ऑफ टन वेट असलेलं अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीबाहेर पाठवण्यासाठी खूप सगळ्या एनर्जीची गरज असते. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड थ्रू बर्निंग ऑफ ample quantity of fuel present in the rocket. खूप प्रमाणात फ्युएल रॉकेटमध्ये जाळून ही एनर्जी निर्माण केली जाते. बी. What information do man-made satellites provide? कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? आन्सर. Man-made satellites provide useful information on agriculture, environment, weather forecasting, searching for water and minerals from the earth. कृत्रिम उपग्रह agriculture, environment, weather forecasting, searching of water and minerals from the earth अशा प्रकारची माहिती देतात. Such information can be used to make map. अशा प्रकारची माहितीचा उपयोग करून आपण नकाशे बनवू शकतो. मॅनमेड सॅटेलाइट आर ऑल्सो यूज फॉर टेलिकम्युनिकेशन. कृत्रिम उपग्रह टेलिकम्युनिकेशनसाठीही वापरतात.